मरण मंगलमय बनवण्यासाठी आपल्याला भागवत ऐकायचंय आणि मरण ही अटळ आहे, न चुकणारी गोष्ट आहे. आणि मरण मंगलमय बनवणं भगवंताच्या इच्छेवर अवलंबून आहे. आणि जर भगवंताला प्रसन्न करून घ्यायचंय तर मी सांगितलं मगाशीच, भगवंताला काय प्रिय आहे? भगवंताला प्रिय असणाऱ्या दोन गोष्टी आहेत. भगवंताला दोन गोष्टी प्रिय आहेत, एक म्हणजे सुमन आणि एक म्हणजे नमन. सुमन आणि नमन. सुमन शब्दाचे दोन अर्थ. चालत चालत बऱ्याचशा काही गोष्टी विचार करण्यासारख्या सांगून जातो बरं का मी. म्हणजे ऐकताना तुम्हाला एवढी महत्वाची वाटणार नाही, पण ती त्यापेक्षा तुमच्या अपेक्षेपेक्षा कितीतरी महत्वाची असू शकते. भगवंताला प्रिय असणाऱ्या दोन गोष्टी सांगितल्या, सुमन आणि नमन. सुमन शब्दाचे देखील दोन अर्थ पडतात. सुमन म्हणजे एक फूल, फुलाला आपण सुमन म्हणतो. आणि सुमन शब्दाचा दुसरा अर्थ सुमन, चांगलं मन. देवाला प्रिय असणाऱ्या गोष्टी सांगतोय, चांगलं मन. एक सुमन शब्दाचा अर्थ म्हणजे फूल आणि दुसरा अर्थ म्हणजे चांगलं मन. म्हणून साधू संतांनी काय सांगितलं? मन हे देवाला अर्पण करा. काय समजून? फूल समजून. मन हा मोगरा अर्पुणी ईश्वरा. ऐकलं भक्तिगीत? गोड आहे, पण आपण नुसतं ऐकतो हो, त्याच्यावर अंमल कमी करतो. मन आणि फूल हे सुमन शब्दाचे अर्थ झाले. चला, सुमन आणि देवाला आवडणाऱ्या दोन गोष्टी सांगितल्या मी. कोणत्या कोणत्या? चला एकदा सांगा गणेश महाराज. सुमन आणि नमन. सुमन शब्दाचे अर्थ सांगितले. आता नमन पाहू. नमन, नमन म्हणजे काय? मी सांगितलं, नमन म्हणजे स्तुती. देवाला आवडते ती स्तुती. सगळ्याला जशी प्रिय असते तशी देवाला देखील स्तुती प्रिय आहे. देवाला देखील स्तुती प्रिय आहे. त्यासाठी श्रीमद भागवतामध्ये भगवंताच्या मंगलाचरणासाठी एक गोड श्लोक आलेला आहे. सर्वजण माझ्यासोबत ज्यांना पाठ आहे ते गातील. फक्त देवाचे डोळे बंद करून मस्त ऐका फक्त. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. यामध्ये भगवंताचं स्वरूप, भगवंताचे गुण, भगवंत कसा दिसतो तो श्लोक आहे भागवतामध्ये आलेला भगवंताच्या ग्रंथाच्या मंगलाचरणासाठी. कसा आहे वो देव? सच्चिदानंद रूपाय. देव कसा आहे? सत्चित्त आणि आनंद स्वरूप देव आहे. काय करतो देव? विश्वोत्पत्त्यादि हेतवे. पालन पोषण संहार सगळं करतो. बरं, त्याचा स्वभाव कसा आहे? तापत्रय विनाशाय. तीनही ताप घालवतो. ताप कोणकोणते आहेत? काय कोणते आहेत? तापाचे लय प्रकार. थंडी ताप वेगळा, त्या तापाचा इकडे काही संबंध नाही बरं का. आदिदैविक, आदिभौतिक, आधिभौतिक हे ताप वेगळे. हे इकडचे ताप वेगळे. थंडी ताप वेगळा, सर्दी ताप वेगळा आणि ते कोरोनाचा तर तापच वेगळा. चला, लग्न सराईचे दिवस आहेत आता. एकच उदाहरण पाहू. सोयरी करायची असेल, समजा आमच्याकडे मुलगी आहे आमच्या घरी, कोणीतरी मध्यस्थाने एखाद्यानं पत्ता सांगितला, फलाण्या गावामध्ये एक नवरदेव आहे. सगळ्यात आधी प्रश्न विचारले जाते, त्याची चौकशी केली जाते. हो, कसा आहे मुलगा? म्हणजे दिसायला कसा आहे? काळा आहे, गोरा आहे, उंचपुरा आहे, ठेंगणा आहे, जाडजूड आहे, बारीक आहे, कसा आहे? नंतर लगेच दुसरा प्रश्न विचारला जातो, काय करतो मुलगा? काय करते? काम धंदा काय करतो? नोकरी आहे, शेती करतो, काय करतो? व्यवसाय आहे, दुकान आहे. आणि नंतर मग तिसरा प्रश्न विचारला जातो, त्याचा स्वभाव कसा आहे? काही व्यसन तर नाही, कोणाच्या संगतीत आहे? तसं देवाच्या बाबतीमध्ये
देव कसा आहे? देव सच्चिदानंद रूप आहे, सतचित आणि आनंद स्वरूप आहे, सत्य सनातन देव आहे. देव चिरंतन आहे, आदी नाही अंतही नाही. हो, ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है. जागा सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सुंदरम सर्वांनी टाळी वाजवा. सत्यम शिवम ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है. ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है. सत्यम शिवम दया करो प्रभु, देखो इनको, दया करो प्रभु, देखो इनको, राधा मोहन शरणम, सत्यम शिवम सुंदरम. सत्यम शिवम सुंदरम. देव सत स्वरूप आहे, सत स्वरूप, सच्चिदानंद रूप आहे. चला आपल्याला भरपूर पुढे जायचंय, 4 वाजत आलेत. सच्चिदानंद रूप आहे देव. कसा आहे? सतचित आणि आनंद स्वरूप आहे. काय करतो देव? तापत्रय विनाशाय, तीनही ताप घालवण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आहे. हो, पालन पोषण संहार ही पृथ्वी चालवतो कोण? एक जर 4 माणसाचं कुटुंब चालवायचं असेल तर त्या कुटुंबाला कुटुंब प्रमुख असतो. कुटुंब प्रमुख बाबा, मोठा भाऊ, कोणीतरी एक कुटुंब चालवणारा प्रमुख असतो. मग ही जी आपल्या डोळ्यानं दिसणारी एवढी मोठी सृष्टी आहे, या सृष्टीला कोणीतरी चालक का? उगच असंच चालायले? उगच असंच चालते का? असंच जर चालणार असलं असतं, ज्वारी पेरली तर गहू आले असते, आणि गहू पेरली तर बाजरी आली असती. बरोबर? कोणीतरी नियंता, कोणीतरी चालक या सृष्टीचा आहे, आणि तो परब्रह्म परमात्मा, तो देव आहे. तो तापत्रय विनाशाय. आणि स्वभाव कसा आहे त्याचा? ताप घालवणारा आणि पालन पोषण संहार करणारा. बरं, अशा श्रीकृष्णाला तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नुमः असं व्यासांनी सांगितलं. श्रीकृष्णाय, फक्त कृष्णाय म्हटले का? श्रीकृष्णाय म्हटले कारण श्री हा शब्द राधा राणीसाठी आलेला आहे, राधा स्वरूपासाठी. काय आहे श्री? श्री म्हणजे स्वतः भगवती आहे, शक्ती आहे. राधा आहे प्रेम स्वरूपा भक्ती आहे, योग माया आहे. भगवंताला आणि जीवाला जोडणारी योग माया आहे. राधा कोण आहे? श्रीकृष्णाय वयम नुमः. वयम म्हणजे काय? आपण सर्वजण नमस्कार करू. पहा, वयम नुमः म्हणजे आपण सर्वजण. जर व्यासांनी एकट्यानं नमस्कार केला असता तर अहम म्हटलं असतं. मी नमस्कार करतो ताप घालवणाऱ्या, जग चालवणाऱ्या, सच्चिदानंद स्वरूप असणाऱ्या देवाला मी नमस्कार करतो, असं नाही म्हटले. अहम नमा नाही म्हटले, वयम नुमः म्हटले. आपण सर्वजण नमस्कार करू. आवाम म्हणजे तुम्ही नमस्कार करा.
अहम म्हणजे मी, पण व्यासांनी सांगितलं वयम नुमः, आपण सर्वजण नमस्कार करू. कोणाला? श्रीकृष्णाला, मायेला आणि देवाला. माया फार महत्वाची. योगाला, योगी जरी असेल, जपी तपी जरी असेल, तर माया, जे योगी असतात का नाही, योगी योग साधना करणारे, ते मायेची भक्ती करतात. मायेची भक्ती कशा पद्धतीनं? कुंडलिनी शक्ती जागृत करायची, ध्यान लावायचं, 8-8 तास, 12-12 तास, वर्षानुवर्ष ध्यान साधना करायची. कुंडलिनी शक्ती. जे ज्ञानी लोक असतात त्यांच्यामध्ये चैतन्य शक्ती असते. माया प्रत्येकामध्ये असते, प्रत्येक जण, ते सांगतोय. आणि सर्वसामान्य भक्तामध्ये ती आल्हादिनी शक्ती असते. मायेचे प्रकार सांगतोय. म्हणून सर्वजण मायेचं गुणगान करतात, त्या राधा राणी स्वरूपाचं भजन करतात. आपण देखील एकदा भजन करू आणि पुढे चालू. राधे राधे गोविंद गोविंद राधे, राधे राधे गोविंद गोविंद राधे, श्री राधे 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 गोविंद राधे, राधे 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 गोविंद राधे, गोविंद राधे गोपाल राधे, गोविंद राधे गोपाल राधे, राधा रमण श्री गोविंद राधे, राधा राधे गोविंद राधे, राधे 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 गोविंद राधे, राधे 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 गोविंद राधे. गोपाल कृष्ण भगवान की जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे. शक्यतोवर ज्यांना ज्यांना हात दिलेले आहेत भगवंताने, ते सगळे जण असे हात करत जा. मग सगळे झाले बरं का त्याच्यामध्ये. चला, विनोदाचा भाग असते, काही समजून घ्या. भागवत महात्म्य, कोणतीही गोष्ट जर आपल्याला कोणती गोष्ट समजून घ्यायची असेल तर त्या गोष्टीचं अगोदर आपल्याला महत्व पटणं आवश्यक आहे. महत्व पटणं. एखादी गोष्ट जर आपल्याला मिळाली पण त्या गोष्टी जर महत्वच नाही आपल्याला कळालं तर काय अर्थ आहे का? एक जण मेंढपाळ आहे. माऊलींचं वर्णन सांगतो. मेंढपाळाला, मेंढ्या वळणाराला काय म्हणतात? मेंढपाळ, धनगर. मेंढ्या वळत होता.
त्याला परीस सापडला, परीस. पण त्याला ते परीस आहे म्हणून माहीतच नाही. त्यानं ते घेतला आणि मेंढीच्या गळ्यात बांधला. तोडीला परीस बांधिला गळा शुक्तिका लाभे. परीस एखाद्या मेंढपाळाला सापडावा आणि त्यानं तो मेंढीच्या गळ्यात बांधावा, काय उपयोग आहे का? एक भिकारी, त्याची झोळी फाटली, भीक मागायची म्हणून आपला रस्त्यानं चालत होता. एका झाडाखाली बसला, झाडाखाली बसला आणि त्या झोळीला गाठी मारू लागला. झाड होतं कल्पतरूच. त्याला जर ते माहित असलं ते हे कल्पतरूच झाड आहे, त्यानं झोळीला गाठी मारल्या असता का? कल्पतरू तळवटी बैसोनी झोळीये देतसे गाठी. कल्पतरूच्या झाडाखाली बसावं, फाटलेली झोळी फाटली म्हणून, खराब झाली म्हणून त्या झोळीला गाठ मारावी, तशी तुमची आमची अवस्था झालेली आहे. कशी? अनमोल असा हा नरदेह आपल्याला मिळालेला आहे आणि भागवतासारखा ग्रंथ आपल्या समोर आहे, तरी देखील आपण आत्मानंदासाठी किंवा आत्मसुखासाठी, समाधानासाठी रात्रंदिवस मरमर 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 करत फिरतोय. तशी आपली गत झालेली आहे. कोणती वस्तू मिळण्याआधी ती कळावी म्हणून भागवतामध्ये देखील भागवताचं महात्म्य आलेलं आहे. भागवताचं महात्म्य, त्या भागवताच्या महात्म्यामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये भक्ती, ज्ञान आणि वैराग्याची कथा आहे. ते भक्ती, ज्ञान, वैराग्याची. एकदा बद्री विशाल क्षेत्रामध्ये, बद्री विशाल नावाचं क्षेत्र आहे, तिथं सनकादिक मुनी, सनकादिक ऋषी. कोण आहेत सनकादिक? ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत. किती जण आहेत सनकादिक ऋषी? म्हणजे एक नाही, 4 जण आहेत. सनत, सनातन, सनंदन आणि सनत कुमार असे 4 भाऊ आहेत. त्या सगळ्यांना मिळून सनकादिक असं म्हटलं जातं. लक्षात? ब्रह्मदेवाचे मानसपुत्र बद्री विशाल क्षेत्रामध्ये एकदा फिरत असताना, फिरत फिरत त्यांच्या कानावर भजन ऐकू आलं. श्रीमन्नारायण नारायण हरी हरी, नारायण नारायण हरे हरे. सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन करायचे. दाजी पाठीमागचे दाजी, सगळ्यांनी श्रीमन्नारायण नारायण हरी हरी, श्रीमन्नारायण नारायण हरे हरे. तेरी महिमा सबसे न्यारी न्यारी, हरी हरी. लीला सबसे न्यारी न्यारी, हरे हरे. नारायण श्रीमन्नारायण भजमन नारायण नारायण नारायण.
श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण गोपाल कृष्ण भगवान की भजन ऐकू आलं. भजन कोणाला ऐकू आलं? भजन कोणाला ऐकू आलं? सनकादिकाला. आता नारायण नारायण भजन कोणाचं आहे? तुम्ही म्हणसाल नारायणाचं नाही, ज्याचे त्याचे भजन ठरलेले आहेत. भजन आता कथेमध्ये आजपासून आपल्याला पाहिजे. आज हे भजन लक्षात ठेवा. नारायण नारायण भजन नारद महर्षीचं. एका झाडाखाली नारद महर्षी बसलेले. कोण पाहिले? सनकादिक ऋषीनं पाहिले. सनकादिक ऋषी त्यांना एक ब्रह्मदेवाचा शाप. तीनही लोकात फिरत राहताल, तुमची वाढ होणार नाही. आहे तेवढेच आहेत सनकादिक ऋषी. 5-5 वर्षाचे बालक, अत्यंत ज्ञानी तेजस्वी, पण भगवंताचे निस्सीम भक्त फिरत होते. त्या बद्री विशाल क्षेत्रामध्ये फिरत असताना भजन ऐकू आलं आणि त्या झाडाच्या दिशेने गेले. नारद महर्षी तिथं दिसले. नारद महर्षीला पाहिल्यावर त्या दोघांचा म्हणजे या चौघांचा नारद महर्षीचा जय हरी झाला. जय हरी. नमस्कार केला दोघांनी एकमेकाला. नमस्कार. कथा ही फक्त शास्त्रातली ग्रंथातली कथा नाही. कथा तुमच्या आणि माझ्यासाठी बोध घेण्यासाठी आहे. दोन व्यक्ती भेटले, वाकून नमस्कार करायचा असे आपले शास्त्रकार सांगतात. मग कोणी नमस्कार म्हणा. आपल्याकडे छान पद्धत आहे राम राम म्हणण्याची. राम राम असं 2 वेळा म्हणतो आपण. एकदाही म्हणत नाही आणि 3दाही म्हणत नाही, 2 वेळा. का? चला, आपल्याकडे पाहायला अजून 7 दिवस आहेत. आपण आजचीच कथा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. 2 वेळाच का म्हणतात राम राम? दोघांनी एकमेकाला राम राम घातला. सनकादिक ऋषीनं नारद महर्षीला, नारद महर्षीनं सनकादिकांना. सनकादिकांनी पाहिलं, नारद महर्षी का नाराज दिसताय? तुमचा चेहरा तर एकदम प्रफुल्लित असते. 3ही लोकांमध्ये फिरता, देवाचं अखंड नामचिंतन तुमच्या मुखामध्ये असतं. आणि ज्याच्या मुखामध्ये देवाचं नाव सदा सर्व काळ 24 तास असतं ना, त्याचा चेहरा नेहमी प्रफुल्लित असतो, टवटवीत. आणि ज्याच्या मुखामध्ये, ज्याच्या डोक्यामध्ये सदा सर्वदा संसार भरलेला असतो, त्याचा चेहरा नेहमी पडलेला असतो. त्याला विचारलं ना, मम्मो रो रे क्यों? मम्मो रो रे क्यों? ते म्हणते, क्या करू, मेरी सूरत ही वैसी है. असे सनकादिक ऋषी म्हणले, नारदजी नेहमी हसतमुख राहता, देवाचं भजन करता, अहो नाराज का दिसताय? तुमचा चेहरा असा उतरलेला का? नारदांना सांगितलं, महाराज सनकादिक हो, पृथ्वीवर फिरलो. पृथ्वीवर कलियुगाला सुरुवात झालेली आहे. कलियुगाला सुरुवात आणि त्या कलियुगाचे परिणाम आज मी पाहिले. बऱ्याच दिवसानंतर पृथ्वीवर गेलो आणि आता कलियुगाचे परिणाम मला तिथं पाहायला मिळाले. हो, बऱ्याच ठिकाणी फिरलो. प्रयागला फिरलो, पुष्करला फिरलो, काशीला फिरलो, नाशिकला गेलो, त्र्यंबकेश्वर जाऊन आलो आणि पाहिलं फक्त पोट भरू लोक झालेत. पोटासाठी सगळं काही पोटासाठी चालू आहे लोकांचं. हो, देवाचं भजन देखील करत नाहीत. देवाचं भजन करत नाहीत. साधू संतांवर विश्वास राहिलेला नाही. कलियुगाचे लक्षणं सांगतोय बरं, कलियुगाचे लक्षणं. साधू संतांनी सांगितलेल्या मार्गावर, वचनावर विश्वास राहिलेला नाही. गुरुचा शिष्यावर नाही, शिष्याचा गुरुवर नाही. हो, घराची परिस्थिती सांगितली, कुटुंबाची व्यवस्था. नारद महर्षी कलियुगाचं वर्णन सांगतायत. हो, घरामध्ये आई बापाला मान राहिला नाही, आई बापाला. हो, सगळा कारभार हे सुनेच्या हातामध्ये, सासू सासऱ्यांना मान नाही. हो, घरामध्ये नवऱ्याचं देखील काही चालत नाही. बायकोचा भाऊ मेहुणाच कारभारी होऊन बसलाय. आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे,
माता पिता को कोई नहीं माने औरत को बहुमान रे आई रे बेईमान दुनिया आई रे सर्वांनी टाळी वाजवून भजन मायबाप मागे मागे भजन भजन फक्त दुनिया आई रे हरी बोल आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया आई रे साधु संत को कोई नहीं माने साधु संत को कोई नहीं माने हिजड़ों को बहुमान रे आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया कशी दुनिया आली कबीरजींचं गोड भजन आहे कबीरजींचं हो आई रे बेईमान दुनिया आई रे माता पिता को कोई नहीं माने औरत को बहुमान साधु संत को कोई नहीं माने हिजड़ों को बहुमान हिजडे कोणाला म्हणले साधू संताला कोणी विचारणार नाही कलियुगामध्ये जे चित्रपटामध्ये तोंड रंगवून वेगवेगळ्या वेशभूषा करून वेगवेगळे हावभाव करून तुमचा आणि आमचा वेळ आणि पैसा घालवतात त्यांना कबीरजी हिजडे म्हणले मोरारी बापू किती जणांना माहित आहेत गुजरातचे प्रसिद्ध रामकथा वाचक किती जणांना माहित आहे फार क्वचित लोकांना फार कमी लोकांना माहित असेल देवकीनंदन ठाकूरजी कधीतरी टीव्हीला नाव ऐकलेलं असेल किंवा त्यांची कथा वगैरे पाहिलेली असेल कधीतरी पण शाहरुख खान कोणाला माहित नाही असातला प्रकार आहे का शाहरुख खान माहित नाही कोणाला असं कोणी आहे का आपल्यापैकी सलमान विवेक ओबेरॉय राणी मुखर्जी ऐश्वर्या राय आपल्याकडे सगळंच भांडवल आहे पण श्रोते पाहून सांगत असतो मी तुम्ही सर्व जाणकार आहेत माझ्यापेक्षा म्हणून बाकी कोणतंही काही सांगणार नाही संसारातल्या कोणत्याच गोष्टी सांगणार नाही फक्त आणि फक्त कथा सांगेन याला म्हटलंय साधू संतांना कोणी विचारत नाहीये कोण सांगते कोणाला नारदजी सांगतायत सनकादिक ऋषीला क्रम आणि ते कथेचा जो सूत्रबंध जो आहे तो लक्षात ठेवत चला बरं का मी जरी एखाद्या वेळेला इकडे तिकडे भरकटलो तर तुम्ही जागेवर असले पाहिजे बरोबर नारदजी सांगतायत सनकादिकाला सनकादिक हो कलियुग असा आले आई बापाला कोणी विचारायला तयार नाहीये साधू संताला कोणी विचारायला तयार नाहीये घरामध्ये कारभार सुनबाई पाहते सुनबाईचा भाऊ पाहतोय सासू सासऱ्याला काही किंमत नाही नवऱ्यालाही नाही मग ऐका कलीचे महिमान देती पापा अनुमोदन आणि असत्याशी रिजले जन करीती हेळन संताचे नाथ महाराजांनी गोड वर्णन केलेलं आहे कलियुगाचं वर्णन ऐका कलीचे महिमान एका दिवशी एक जण देवपूजा करत होता गणपतीची आरती घेतली निवड ठेवला खूप श्रद्धा त्याची गणपतीवर निवड ठेवल्याबरोबर एक उंदीर आला आणि त्यानं ते मोदक उचलला आणि पळाला उंदीर अर म्हणला गणपतीच्या पुढचा निवड उंदरानं पळवला याचा अर्थ गणपतीत काहीच हिंमत नाही म्हणला गणपतीचा बॉस कोण आहे उंदीर आहे उंदराची पूजा दररोज उंदराची सकाळ संध्याकाळ आरती बस एका दिवशी उंदराची आरती घेता घेता उंदीर आता त्याला दररोज असा खायला काहीतरी मिळू लागलं ते उंदीर येऊन बसू लागला हे त्याची आरती करू लागलं एका दिवशी मांजर आली तिला पाहिलं की उंदीर पळाला अरे रे मांजर खूप पॉवरफुल दिसायली म्हणला हेच आपलंही तसंच आहे बरं का सांगतो पुढं मांजर एका दिवशी पळाली कुत्रा आलं कुत्र्यालाही पॉवरफुल आहे म्हणलं बस कुत्र्याची भक्ती
एका दिवशी याच्या बायकोनं अशी काठी घेतली ना अशी कुत्र्यावर केली की ती कुत्र पळाला. अर म्हणला बायकोच लई ताकदवान आहे. आपण इकडच शोधत फिरत होतो म्हणला कोणीतरी चांगला मोठा गुरु चांगला देव. आपल्या घरातच आपली बायकोच देव आहे. बसवलं तिला देवाऱ्यावर. जय देव जय देव जय माझी बायको, तू जे सांगशील ते मी ऐकतो. आपलंही तसंच आहे. रविवार आला की खंडोबा, सोमवार आला की महादेव, मंगळवार आला की अंगात भवानी येते, बुधवारी दुसराच देव. बरोबर कलियुगाचं वर्णन सांगितलं आणि नारद दुःखी झाले. नारद दुःखी झाले. मग विचारलं, सनकादिकांनी सांगितलं नारदजी हे कलियुगाचे परिणाम आहेत, हे तर होणारच आहे, मग तुम्ही एवढे दुःखी का? नारदांनी सांगितलं, फिरत फिरत मी वृंदावनामध्ये आलो आणि वृंदावनामध्ये आल्याच्या नंतर एका झाडाखाली मी एक विचित्र दृश्य पाहिलं, एक वेगळं दृश्य पाहिलं. काय पाहिलं? नारदजी वर्णन करतायत. एक स्त्री बसलेली होती, एक तरुण स्त्री बसलेली होती त्या झाडाखाली आणि तिच्या मांडीवरती दोन वृद्ध पुरुष डोके टेकवून झोपलेले होते, मांडीवर डोके टेकून पडलेले होते. मी त्या ठिकाणाहून पुढे चाललो. मी पाहिलं पण मी न थांबता सरळ निघून चाललो. प्रत्येक गोष्ट लक्षात घ्या. नारदजी हे साधू आहेत आणि साधू कधीही कुठेही थांबत नाहीत. साधू कधीही कुठेही थांबत नाहीत. गंगा बहती भली आणि साधू चलता भला. साधून कुठेही थांबायचं नसते विनाकारण. हो, नारदजी म्हणतात मी पुढे चाललो तिथून, तेवढ्यामध्ये मला त्या स्त्रीनं आवाज दिला, भो भो साधू क्षणतिष्ठम. साधू महाराज तुम्ही एक क्षणभर थांबा. मग मी थांबलो. माणसानं कसं वागायचं याच्यावरून लक्षात द्या. ज्या गोष्टीशी आपलं काही घेणं देणं नाही तिथं विनाकारण थांबायचं नाही. कोण थांब म्हटलं तरच थांबायचं. प्रत्येक गोष्टीतून शिकायचे बरं का आपल्याला शास्त्रातून. क्षणतिष्ठम असं म्हटल्याबरोबर त्या स्त्रीनं, मी तिथं थांबलो आणि मी त्या स्त्रीकडे पाहिलं, एक क्षणभर पाहिलं. ती स्त्री कशी होती वर्णन सांगितलेलं आहे. हो, तिच्या हातामध्ये बांगड्या होत्या, बांगड्या. हो, कमरेला कमरपट्टा होता, पायामध्ये पैंजण होतं. स्त्रीचे आभूषण सांगतोय, स्त्रीचे आभूषण. बांगड्या असायला पाहिजे स्त्रीच्या हातामध्ये. बांगड्या, बांगड्या कशाचं प्रतीक आहे? समर्पणाचं प्रतीक आहे बांगडी. कमरपट्टा पूर्वीच्या काळी आमच्या महिला मंडळी माता भगिनी वापरायच्या. कमरपट्टा असायचा पूर्वीच्या काळी, संयमाचं लक्षण. पायामध्ये पैंजण कशासाठी? सदाचाराचं लक्षण. तेव्हाच सांगतोय. आता काही नाही बघा, आता बंधनकारक नाही, हे वापरलंच पाहिजे म्हणून. बांगड्या आता काचाच्या कोण वापरायले? ती एक एकच आले. बोट बोट गोट, बोट बोट गोट, एवढाले एवढाले असे बोटा एवढाले. चला आपल्याला काय करायचंय त्यांचं ते आहे की नाही? बरोबर आहे की नाही? नारदजी त्या स्त्रीचं वर्णन सांगितलं आणि मग मी तिथं थांबलो आणि त्या स्त्रीला विचारलं, बाई तू कोण? मग तिनं सांगितलं, महाराज माझं नाव भक्ती. बर, हे दोन कोण आहेत? हे माझे दोन मुलं आहेत, ज्ञाना आणि वैराग्य. मला आश्चर्य वाटलं. नारदजी म्हणाले बरं का सनकादिकाला, मला आश्चर्य वाटलं. मुलं, स्त्री तर तरुण दिसते आणि हिचे मुलं म्हातारे कसे? अवघड आहे ना. स्त्रीचं वय हे जास्त असणार आणि मुलांचं वय कमी असणार. पण इथं उलट होतं, मुलं म्हातारे झालेत आणि आई तरुण आहे अजून. नारदानं विचारलं त्या भक्तीला, बाई तुझे मुलं असे म्हातारे का झालेत? मग तिनं सांगितलं, महाराज मी पूर्ण भारतभर फिरले. माझा जन्म कुठं झाला, कुठं कुठं फिरले, पूर्ण भारतातून फिरले. कोणत्या भागातून जाताना काय अवस्था, काय अवस्था, असं खूप विस्तृत वर्णन आलेलं आहे. गुजरात मध्ये गेल्याच्या नंतर म्हातारी झाले म्हणले मी पूर्ण. आणि आता इथं वृंदावनामध्ये आल्याच्या नंतर मला थोडंसं तारुण्य आलेलं आहे आणि माझे ज्ञान आणि वैराग्य मात्र कलियुगाची अवस्था. म्हातारे झालेले आहेत, म्हातारे. ज्ञान आणि वैराग्य कलियुगामध्ये कसे झालेले आहेत? म्हातारे. पण भक्ती आहे बरं का, भक्ती आहे म्हणून तर आपण आज इथं ज्ञान मंडपामध्ये बसलोय.
पण कलियुगामध्ये आपल्या हृदयामध्ये भक्ती असूनच उपयोग नाही, त्यासोबत ज्ञान आणि वैराग्य देखील आवश्यक आहे. नुसती भक्ती जर केली तर ती सिद्धीला नाही जाणार. कशी? नुसती भक्ती केली तर त्यातून कर्मकांड होईल. पहा, नुसत्या भक्तीनं आता काय होते, छोटासा प्रकार पाहू. आता उद्यापासून, आता ही आज इथं स्वच्छ दिसायला पाहिजे. व्यासपीठ मस्त सुंदर चौरंग आहे, त्यावर वस्त्र आहे आणि ग्रंथ, असं मस्त प्रसन्न वाटते. पण उद्यापासून पहा, हळदी कुंकवाचा एवढा ढीग लागते विधभर. हळदी कुंकवाचा ढीग लागते, कारण भक्तीतून आपण कर्मकांडाकडे चाललो. आपल्याकडे ज्ञानाची कमतरता आहे. वैराग्य तर पुढची गोष्ट राहिली, ज्ञानाची कशी कमतरता आहे? देवाला तुमच्या हळदी कुंकवाची गरज नाही, हे झालं ज्ञान. देवाला काय पाहिजे? तुमचा भाव पाहिजे, तुमचं समर्पण पाहिजे, हे झालं ज्ञान. ते ज्ञान आहे का आपल्यामध्ये? नाही. आपल्यामध्ये भक्ती आहे. भक्ती आहे म्हणून तर आपण मंडपात आलो देवाची कथा ऐकायसाठी, पण ज्ञान नाहीये. ते ज्ञान आणि वैराग्य उतरवणारी ही भागवत कथा आहे. ज्ञान आणि वैराग्य आज कलियुगामध्ये कमी झाले म्हणून त्यांना म्हातारपण आलेलं आहे. आपण ती कथा पाहू. रूपकार्थानं कथा हे आणि ते दोन्ही समजून घ्या बरं का. चला, ज्ञान आणि वैराग्य म्हातारे झालेत म्हणून काय करा महाराज तुम्ही? नारदजी, 4 गावं फिरता तुम्ही, नेहमी फिरत असता तिन्ही लोकांमध्ये. काहीतरी इलाज करा आणि माझ्या मुलांना पुन्हा तरुण करा ज्ञान आणि वैराग्याला. हो. मग नारदजीनं विचार केला काय करायचं. नारदजीनं विचार केला काय करायचं. भक्ती, तू तर तरुण आहेस, ज्ञान आणि वैराग्याला पुन्हा तरुण करण्यासाठी म्हणले महाराज तुम्ही तिन्ही लोक फिरता, तुम्हाला माहित असेल. म्हणले आपण काय करू? वेद मंत्राचा उद्घोष यांच्या कानामध्ये करू, यांना वेद ऐकायला घालू. वेदाचं पठण करू. वेदाचं पठण केलं, गीतेचे पाठ केले. गीतेचे पाठ केले तरीही ज्ञान आणि वैराग्य फक्त मान उचलून पाहायचे आणि पुन्हा निश्चित पडायचे. थोडस त्यांना काहीतरी अशी सलाईन लावल्यावर कसं पेशंटला थोडीशी तरतरी येते पुन्हा मग बिमार पडते, तसं व्हायचं. वेद वेदांत घोषोच्च गीता पाठे प्रबोधितम भक्ती ज्ञान विरागाणाय नोतिष्ठम तिकम यदा. थोडीशी चेतना आलीसारखी व्हायची. वेदांचा घोष, मंत्रांचा घोष किंवा गीता पाठ असे काही प्रकार करून पाहिले पण काही उपयोग झाला नाही. त्यावेळेला आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीनं सांगितलं नारदजी सत्कर्म करा, सत्कर्म. बस ते सत्कर्म शब्द ऐकला आणि तेव्हापासून मी फिरायलो म्हणले. सत्कर्म म्हणजे काय? कोणाला सांगायलेत नारदजी? सनकादिकाला. सनकादिकानं सांगितलं नारदजी एवढे ज्ञानी आहात तुम्ही, तुम्हाला सत्कर्म माहित नाही? म्हणले नाही हो, सत्कर्म म्हणजे भागवत करा. भागवतासारखं सत्कर्म पूर्ण जगामध्ये नाही. भागवत करा, भागवत. हो, पूर्ण जगातील सर्वात मोठं जर सत्कर्म काय असेल तर ते भागवत आहे. हो. मग काय केलं? नारदजी म्हणले हे बघा मला भागवत काय माहित नाही म्हणले, आणि तुम्ही काय करा, तुम्ही सांगण्याची कृपा करा. नारदजी सगळे प्रयत्न करून थकले होते. नारदांना भागवत नाही माहित नाही अशातला प्रकार होईल का? नाही. पण नारदजींचा त्यामागचा हेतू वेगळा होता की सनकादिकांनी भागवत कथा सांगावी आणि सगळ्यांनी ऐकावी. या 4ही भावंडांना घेऊन सगळेजण मग हरिद्वारला आले आणि हरिद्वारला भक्ती ज्ञान वैराग्यही आले. सगळीकडे निमंत्रण पाठवली की इथं सनकादिक ऋषी भागवत कथा सांगणार आहेत भक्ती ज्ञान वैराग्याला आणि सगळेजण या आणि कथा ऐकू. सगळेजण तिथं हरिद्वारला आले आणि एका विशाल वटवृक्षाखाली, मोठ्या एका वडाच्या झाडाखाली सनकादिक ऋषी बसलेले आहेत. भृगु ऋषीने सगळ्याला आमंत्रण दिलं. हो, वशिष्ठ आले, गौतम आले, सगळेजण. आणि मग त्या ठिकाणी भागवत कथा सनकादिकांनी सांगितली. 7 दिवस सप्ताह पारायण विधी सांगितलेला आहे भागवताचा. आणि 7 दिवस कथा ऐकल्याच्या नंतर भक्ती तर आधी तरुण होती, तिच्यामध्ये पुन्हा नवचेतना आली आणि ज्ञान वैराग्य तरुण झाले. ज्ञान आणि वैराग्य भागवतामुळे काय होतं? ज्ञान आणि वैराग्य देवाविषयी, भगवंताविषयी ज्ञान हृदयामध्ये, मनामध्ये
श्रोत्याच्या निर्माण होतं आणि वैराग्य अंगी येतं, म्हणजेच ते तरुण होतात. 7ही दिवस कथा ऐकल्याच्या नंतर ज्ञान आणि वैराग्य तरुण झाले आणि आनंदाने मोठ्या प्रेमाने भजन करून नाचू लागले. श्री कृष्ण गोविंदा हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंदा हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा. 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 हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंदा हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंदा हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद मोठ्या प्रेमाने टाळी वाजून पाठीमागे राजी. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंदा हरे मुरारे हे नाथ नारायण. हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की जय 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 श्री राधे. जय जय श्री राधे. जय जय श्री राधे श्याम. 4:30 वाजलेले आहेत आणि आजची कथा आहे अजून बरीचशी शिल्लक आहे. आज कथा उशिरा सुरुवात झाल्यामुळं अर्धा तास मी पण थोडासा जास्तच घेतला. शक्यतो वेळेचे नियम मी पाळतो. उद्या वेळेमध्ये कथा सुरुवात होईल 1 ते 4 ना. हा उद्या वेळेमध्ये 12 ते 4 का. पत्रिकेला काय वेळ आहे एकदा गावकरी सांगून देतो. 12 ते 4 का ठीक आहे.